नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयातील ट्रिग्नोमेट्री या प्रकरणातील पुढचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजेच त्रिकोणमिती गुणोत्तरांची समानता बघितली. त्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स और रेसिप्रोकल्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज याविषयीची माहिती घेतली. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण वेगवेगळ्या कोणांच्या अंशात्मक मापासाठी साइन कॉस टॅन या त्रिकोणमिती गुणोत्तरांच्या किमती कशा काढायच्या हे पाहण्यासाठी आपण टेबल तयार करणार आहोत. बघूया. द टेबल ऑफ द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस साइन कॉस टॅन यांच्या वेगवेगळ्या अंशात्मक मापांसाठी असलेल्या व्हॅल्यू किंवा किमती पाठांतर करतो. परंतु या ठिकाणी आपण सर्व गोष्टी पाठांतर करणे योग्य नसून अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा टेबल कसा तयार करता येतील याविषयी मी तुम्हाला एक ट्रिक देत आहोत. प्रथमतः आपण टेबलमध्ये दर्शवल्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे उभ्या स्तंभात साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक याप्रमाणे लिहून घेतले. त्यानंतर आडव्या ओळींमध्ये 0 अंश, 30 अंश, 45, 60 आणि 90 अशा अंशात्मक मापं लिहिले. त्यानंतर यांना अनुक्रमे शून्यापासून क्रमांक दिले. 0, 1, 2, 3 आणि 4. या प्रत्येक संख्येला 4ने डिव्हाइड केलं म्हणजे 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. त्यानंतर यांचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं. प्रत्येक किमतीचं स्क्वेअर रूट काढायचं. मग ती असेल प्रथमतः साइन थिटाची किंमत म्हणजे साइन थिटा 0 अंशासाठी येईल 0/4 म्हणजे 0, त्याचा स्क्वेअर रूटसुद्धा 0. त्यानंतर 30 डिग्रीसाठी 1/4, त्याचं स्क्वेअर रूट 1/2, 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2 म्हणजे साइन 30 = 1/2. त्यानंतर साइन 45 2/4, यामध्ये 4चं स्क्वेअर रूट 2 येतं. 2चं स्क्वेअर रूट काढता येत नाही म्हणून स्क्वेअर रूट 1/2 म्हणजे 2/4 = 1/2 येईल आणि त्याचं स्क्वेअर रूट 1/√2. त्यानंतर साइन 60साठी 3/4, मग 3चं स्क्वेअर रूट काढता येत नाही म्हणून √3/2 म्हणजे √3/2. आणि साइन 90साठी 4/4 म्हणजेच 1, त्याचं स्क्वेअर रूट 1 म्हणजे साइन 90ची किंमत येते 1. आता कॉस थिटासाठी याच किमती आपण उलट क्रमाने लिहिल्या म्हणजे साइन 90 = 1 आहेत, तो कॉस 0साठी लिहिला. उलट क्रमाने लिहित गेलं तर आपल्याला कॉस 0 = 1 येईल. कॉस 30 √3/2, नंतर 1/√2, नंतर 1/2 आणि साइन 0ची किंमत 0, ती कॉस 90साठी लिहायची. याप्रमाणे साइन आणि कॉस यांच्या किमती साइनच्या किमती उलट क्रमाने लिहिल्या म्हणजे आपल्याला कॉसच्या किमती मिळतात. त्यानंतर टॅन थिटा म्हणजेच आपल्याला माहिती आहे साइन थिटा आपण कॉस थिटा. मग साइन आणि कॉस यांचा जर भागाकार केला तर आपल्याला टॅनच्या किमती मिळतात. मग साइन थिटा 0 अपॉन कॉस थिटा 1 म्हणजे 0/1 म्हणजे 0 म्हणजे टॅन 0 = 0. त्यानंतर टॅन 30साठी साइन थिटा आहेत 1/2 आणि कॉस थिटा √3/2 म्हणजे साइन आपण कॉस केला तर 1/√3 येतो.
त्याचप्रमाणे टॅन 45 साठी 1/√2 आपण 1/√2 म्हणजेच 1. त्यानंतर टॅन 60साठी √3/2 आपण 1/2 म्हणजेच √3. आणि टॅन 90साठी साईन थिटा आहेत 1/cos थिटा आहे 0 म्हणजे 1/0. कोणत्याही संख्येला जर शून्याने भाग दिला तर ते आपल्याला डिफाईन करता येत नाहीत. मग अव्याख्याय म्हणतो आपण तिला, म्हणजेच नॉट डिफाईन, म्हणजे टॅन 90 नॉट डिफाईन. आता टॅनच्या किमती आपण पुन्हा साईन आणि कॉसच्या जशा उलट क्रमाने लिहिल्या होत्या त्याच पद्धतीने टॅनच्या किमती जर उलट क्रमाने घेतल्या म्हणजे नॉट डिफाईनपासून सुरुवात करायची. नॉट डिफाईन √3, 1, 1/√3 आणि 0, तर त्या तुमच्या कॉट थिटाच्या किमती असतील. म्हणजे कॉट थिटा म्हणजे नॉट डिफाईन, आपण टॅन थिटाच्या किमती उलट लिहिल्या. नॉट डिफाईन √3, 1, 1/√3 आणि 0 याप्रमाणे आपल्याला कॉट थिटाच्या किमती मिळाल्या. त्यानंतर सेक थिटा. आता सेक थिटा आपल्याला माहिती आहे 1/cos थिटा, म्हणजे कॉस थिटाची किंमत जर इनव्हर्स केली, अंश आणि छेदांची आदला बदल केली तर आपल्याला सेक थिटाची किमती मिळतात. याप्रमाणे साईन थिटाची किंमत अंश आणि छेदांची आदला बदल केली तर आपल्याला सेक थिटा कॉस थिटाची किंमत अंश आणि छेदांची आदला बदल इनव्हर्स करून आपल्याला सेक थिटाची किंमत मिळते. याप्रमाणे सेक थिटा =1, सेक थिटा शून्यासाठी सेक 0 =1, सेक 30 2/√3, सेक 45साठी येईल √2. त्यानंतर सेक 60साठी येते किंमत 2 आणि सेक 90साठी नॉट डिफाईन. परत सेकच्या किमती आपण उलट क्रमाने लिहिल्या किंवा कोसेक थिटा म्हणजेच 1/साईन थिटा, म्हणजे साईन थिटाची किंमत आपण इनव्हर्स करून लिहिली. साईन थिटाची जर इनव्हर्स घेतल्या तर आपल्याला कोसेक थिटाची किमती मिळतात. किंवा सेक थिटाच्याच किंमत आपण उलट क्रमाने लिहिली, म्हणजे पहिले नॉट डिफाईनपासून सुरुवात केली. नॉट डिफाईन 2, √2, 2/√3 आणि 1 अशा उलट क्रमाने लिहिल्या तर आपल्याला कोसेक थिटाची किमती मिळतात. याप्रमाणे आपल्याला हा टेबल पाठ न करता अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येतो किंवा नवीन काही क्षणात तो तयार करता येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजेच त्रिकोणमितीय नित्य समानता याविषयी बघणार आहोत. आपण इयत्ता 8वीमध्ये नित्य समीकरणांचा अभ्यास केलेला आहे. मग नित्य समीकरण म्हणजे काय, तर आपण त्या समीकरणातील चलाच्या कोणत्याही किमतीने त्या समीकरणाचे समाधान होते, म्हणून अशा समीकरणाला आपण नित्य समीकरण असं म्हणतो. अशी नित्य समीकरणे या ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजमध्ये म्हणजे त्रिकोणमितीमध्ये सुद्धा अशी समीकरणे असतात. बघा, आपल्याला त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. त्या त्रिकोण ABCमध्ये कोन B 90 अंश आहेत आणि कोन A हा θ अंश मापाचा आहेत. यावरून आपल्याला साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक ही गुणोत्तरं लिहिता येतात. आपल्याला माहिती आहे साईन थिटा म्हणजेच अपोजिट साईड आपण हायपोटेनियस. आता अँगल एची अपोजिट साईड म्हणजे थिटाची अपोजिट साईड BC आपण हायपोटेनियस AC, म्हणून साईन थिटा BC अपॉन AC. याप्रमाणे कॉस थिटा ॲडजस्टंट साईड AB अपॉन हायपोटेनियस AC. त्यानंतर टॅन थिटा अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड म्हणजे BC अपॉन AB. त्याचीच इनव्हर्स घेतली तर कॉट थिटा म्हणजे कॉट थिटा ॲडजस्टंट साईड अपॉन अपोजिट साईड. देन सेक थिटा हायपोटेनियस अपॉन ॲडजस्टंट साईड म्हणजेच AC अपॉन AB. आणि कोसेक थिटा हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड म्हणजेच AC अपॉन BC. त्यानंतर या काटकोन त्रिकोणात
आपण पायथागोरस थेरमचा उपयोग करूया. पायथागोरस थेरम पायथागोरस थेरममध्ये काटकोन त्रिकोणात काटकोणाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो हे आपल्याला माहिती आहे. मग याप्रमाणे इन दिस ट्रायंगल ABC, AC is the hypotenuse and side AB and side BC are the remaining sides. Now we can write the BC square plus AB square is equal to AC square by using the Pythagoras theorem. म्हणजे पायथागोरस थेरमचा वापर करून आपल्याला BC वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AC वर्ग असे लिहिता येते. याला आपण समीकरण 1 म्हणूया. आता समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना AC वर्गने भाग देऊया. मग डावी बाजू BC वर्ग अधिक AB वर्ग तिला भागिले AC वर्ग बरोबर उजवी बाजू AC वर्ग भागिले AC वर्ग. आता उजव्या बाजूला AC वर्ग भागिले AC वर्ग म्हणजे उजवी बाजू 1 येईल आणि डाव्या बाजूला असेल BC वर्ग अधिक AB वर्ग छेद AC वर्ग. मग आपण अंशस्थानी असलेले दोन्ही पदं सेपरेट करून घेऊ. दोघांचा छेद समान आहेत म्हणून आपल्याला हे समीकरण BC वर्ग छेद AC वर्ग भागिले AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 1 याप्रमाणे लिहिता येते. मग आता BC वर्ग छेद AC वर्ग या आपण BC छेद AC कंसाचा वर्ग आणि AB वर्ग छेद AC वर्ग या आपण AB छेद AC कंसाचा वर्ग या स्वरूपात लिहिले तर आपल्याला समीकरण मिळतं BC छेद AC कंसाचा वर्ग अधिक AB छेद AC कंसाचा वर्ग बरोबर 1. मग आता आपल्याला माहिती आहे आपण साईन कॉस गुणोत्तर बघा वरच्या बाजूला दिलेली आपण गुणोत्तरांचा जर विचार केला तर BC अपॉन AC म्हणजेच साईन थिटा आहेत. मग BC अपॉन AC वर्ग म्हणजेच साईन थिटा स्क्वेअर आणि AB छेद AC म्हणजेच कॉस थिटा आहेत. म्हणजे आपल्याला हे समीकरण साईन थिटा वर्ग अधिक कॉस थिटा वर्ग बरोबर 1 या स्वरूपात लिहिता येते. मग आता आपण साईन थिटा कंसाचा वर्ग आणि कॉस थिटा कंसाचा वर्ग हे आपण साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा या स्वरूपातसुद्धा व्यक्त करता येते आणि त्यामुळे आपल्याला समीकरण मिळतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याला आपण समीकरण 2 म्हणूया. मग यावरून मित्रांनो आपले हे लक्षात येतं की साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा या दोघांची बेरीज ही नेहमी 1 असते. त्यानंतर आपण याच समीकरण 1ला साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करूया. डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय साइन स्क्वेअर थिटा. मग आता इक्वेशन 1 मिळालेलं आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इक्वेशन 2 मिळालं आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याला आपण साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करू. आपल्याला काय मिळतं बघा. मग साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. मग आता साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं 1 प्लस आता कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा कॉस अपॉन साइन इज इक्वल टू कॉट म्हणून आपण कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा याप्रमाणे आपल्याला समीकरण मिळतं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याला आपण समीकरण 3 म्हणूया. त्यानंतर आपण मिळालेलं आपलं समीकरण 2ला पुन्हा कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करू. डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय कॉस स्क्वेअर थिटा. मग आता समीकरण 2 आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याला दोन्ही बाजूंना कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करून आपल्याला समीकरण मिळतं साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. मग आता
साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा, आणि म्हणून साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळेल टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, आणि म्हणून वरील समीकरण आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा या स्वरूपात मिळतं. तेच आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा या स्वरूपात व्यक्त करू शकतो. याला समीकरण 4 म्हणूया. याप्रमाणे आपल्याला समीकरण 1, 2 आणि 3 आणि 4 ही सर्व आपल्याला एक बेसिक त्रिकोणमितीय समीकरणे नित्य समीकरणे मिळालेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा या समीकरणांना आपण त्रिकोणमितीय नित्य समीकरणे असे म्हणतो. या सर्व उदाहरणांचा वापर करून किंवा या समीकरणांचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 सहजपणे सोडवता येतो. बघा, प्रॅक्टिस सेट 6.1 आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. म्हणजे जर साइन थिटाची किंमत 7/25 असेल तर यावरून आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत काढायला सांगितले. बघा, साइन थिटा इज इक्वल टू 7/25 म्हणजे 7/25. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग यामध्ये या समीकरणात आपण साइन थिटाची किंमत टाकूया. म्हणजे काय येईल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस त्यात साइन थिटाची किंमत टाकली तर 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर. 7/25चा स्क्वेअर आहेत 49/625. म्हणून आपल्याला समीकरण दिले 1 मायनस 49/625. आता आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची. दोघांचे छेद भिन्न आहेत म्हणून तिरकस गुणाकार केला. 625 वजा 49 छेद दोन्ही छेदांचा गुणाकार करून तो छेदस्थानी लिहिला 625. 625 वजा 49 म्हणजे 576 छेद 625. मग ही आपल्याला मिळाली कॉस स्क्वेअर थिटाची किंमत. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 576/625. आता आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची म्हणून दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट कॉस थिटा इज इक्वल टू 576चं वर्गमूळ 24 आणि 625चं वर्गमूळ 25. याप्रमाणे आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळाली 24/25 म्हणजे 24/25. याप्रमाणे आपल्याला साइन थिटावरून कॉस थिटाची किंमत काढता येते. त्यासाठी आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 या नित्य समीकरणाचा वापर केला. त्यानंतर आपल्याला टॅन थिटाची किंमत काढायची आहे. नाव टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साइन थिटाची टॅन थिटा आपल्याला माहिती आहे. साइन थिटा आणि कॉस थिटा या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला टॅन थिटाची किंमत मिळते. म्हणजे टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. मग यामध्ये साइन आणि कॉस यांच्या किमती टाकल्या तर आपल्याला समीकरण मिळेल टॅन थिटा बरोबर 7/25 भागिले 24/25. मग या दोन संख्यांचा भागाकार करत असताना या भागाकाराचे रूपांतर आपल्याला गुणाकारात करण्यासाठी आपण दुसऱ्या संख्येच्या अंश आणि छेदांची अदलाबदल करतो आणि त्यामुळे आपल्याला समीकरण मिळतं 7/25 गुणिले 25/24. आता अंश आणि छेदस्थानी समान असलेल्या संख्या कॅन्सल होतील. 25 गेट कॅन्सल. उत्तर येतं 7/25. म्हणजे आपल्याला टॅन थिटाची किंमत मिळाली 7/24. याप्रमाणे आपल्याला कॉस आणि टॅन यांच्या किमती काढल्या. त्यानंतर
दुसरं उदाहरण बघा. इफ tan theta is equal to 3/4 find the values of sec theta and cos theta. या ठिकाणी आपल्याला tan theta ची किंमत 3/4 दिलेली आहेत. यावरून sec theta आणि cos theta यांची किमती काढायची आहे. बघ, जर tan theta बरोबर 3/4 असेल तर आपल्याला माहिती आहे आपण जे नित्य समीकरण बघितलं 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. यावरून आपल्याला या समीकरणात tan स्क्वेअर थिटाची किंमत टाकून आपल्याला sec स्क्वेअर थिटाची किंमत काढता येते. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा म्हणजेच sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थिटा. मग या समीकरणात tan थिटाची किंमत टाकली तर आपल्याला समीकरण मिळतं 1 + 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर 1 + 9/16. परत यांचा तिरकस गुणाकार करा म्हणजे आपल्याला मिळेल 16 + 9/16 म्हणजेच 25/16. म्हणजे आपल्याला sec स्क्वेअर थिटाची किंमत मिळाली 25/16. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून आपल्याला sec थिटाची किंमत मिळते. sec थिटा बरोबर 5/4. याप्रमाणे आपल्याला tan थिटा 3/4 असेल तर sec थिटाची किंमत मिळाली 5/4. त्यानंतर आपल्याला यावरून cos थिटाची किंमतसुद्धा काढता येते. आता आपल्याला माहिती आहे cos थिटा इज इक्वल टू 1 sec थिटा इज इक्वल टू 1 cos थिटा म्हणजे sec थिटा इनवर्स ऑफ द cos थिटा इज इक्वल टू sec थिटा. आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सवर रेसिप्रोकल बघितलेले आहेत त्याप्रमाणे sec थिटा इज इक्वल टू 1 cos थिटा. मग यामध्ये sec थिटाची किंमत टाकली 5/4 बरोबर 1/1 cos थिटा म्हणजे 5/4 बरोबर 1 cos थिटा. मग आपल्याला cos थिटाची किंमत काढायची आहे म्हणून 5/4चं रेसिप्रोकल घ्यायचं इनवर्स घ्यायचं म्हणजे cos थिटा इज इक्वल टू 5/4 म्हणजे 5/4. याप्रमाणे आपल्याला cos थिटाची किंमत मिळते. त्यानंतर पुढचं उदाहरण आहेत इफ 5 sec theta minus 12 cos theta is equal to 0 then find the values of sec theta, cos theta and sin theta. म्हणजे आपल्याला हे उदाहरण थोडंसं वेगळ्या स्वरूपात दिलेले आहेत परंतु आपल्याला हे गुणोत्तराच्या स्वरूपात व्यक्त करता येते. बघा, जर आपल्याला 5 cos theta minus 12 cos theta is equal to 0 दिलेले आहेत म्हणजेच 5 sec theta is equal to 12 cos theta. मध्ये यामध्ये आपण sec theta आणि cos theta यांच्या किमती टाकूया. 5 sec theta म्हणजेच 5 × 1 cos theta is equal to cos theta is equal to 12 × 1 sin theta. त्याला सरळ रूप दिलं तर आपल्याला sin theta upon cos theta is equal to 12/5 म्हणजेच tan theta is equal to 12/5. tan theta is equal to 12/5 हे समीकरण मिळालं. नाव वी नो दॅट द sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थिटा. यामध्ये tan स्क्वेअर थिटाची किंमत टाका म्हणजे sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 + 144/25. या दोघांची बेरीज करत असताना तिरकस गुणाकार करून आपल्याला 25 + 144/25 म्हणजेच 169/25 ही किंमत मिळते. म्हणजे sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169/25. आता यावरून आपल्याला sec थिटाची किंमत काढायची म्हणून दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला sec थिटा इज इक्वल टू 13/5 ही किंमत मिळते. त्यानंतर sec थिटा इज इक्वल टू 1 cos थिटा. मग आता sec थिटाची किंमत मिळाली 13/5
बरोबर 1/13 कॉस थिटा आणि म्हणून कॉस थिटा बरोबर 5/13 याप्रमाणे कॉस थिटाची किंमत 5/13 मिळते. आता आपल्याला साइन थिटाची किंमत काढायची. त्यासाठी साइन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 या नित्य समीकरणाचा वापर करायचा. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणून साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा कॉसची किंमत टाकली तर 1 मायनस 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता 5चा वर्ग 25 आणि 13चा वर्ग 169 याप्रमाणे समीकरण मिळतं. 1 वजा 25/169. परत यांची वजाबाकी करताना तिरकस गुणाकार केले. 169 वजा 25/169 म्हणजेच 144/169 ही झाली साइन स्क्वेअर थिटाची किंमत. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 144/169. आता साइन थिटाची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला साइन थिटाची किंमत मिळते 12/13. याप्रमाणे त्रिकोणमितीय नित्य समीकरणांचा आणि त्रिकोणमितीय इन्व्हर्स रेसिप्रोकल जे आहेत या रेसिप्रोकलचा वापर करून त्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणतो. या समीकरणांचा वापर करून आपणास 6.1 प्रॅक्टिस सेट 6.1 सहजपणे सोडवता येतो. यानंतर उरलेली उदाहरणं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.